नमस्कार, मी कल्पना. माई वड्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा. तर त्यासाठी घेतलाय आपण 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ, अर्धी वाटी साखर, थोडे काजू, थोडा बदाम आणि वेलची पूड आणि तूप. तर त्यासाठी मी जाड बुडायची कढई घेतली आहे, कारण राजगिऱ्याचं पीठ भाजताना लवकर करपतं, त्यामुळे जाड बुडाचीच कढई पाहिजे आहे. आता कढईत मी तूप घातलं 1 चमचा आणि 1 वाटी पीठ घातलं आहे, राजगिऱ्याचं पीठ. आता ते मंद गॅसवर भाजायचं आहे. कढई एकदम गरम होईपर्यंत थोडा मोठा ठेवा, नंतर कमी गॅसवर भाजायचं आहे. सारखं हलवत राहायचं म्हणजे पीठ करपणार नाही. पिठाचा कलर बदलेपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत आपल्याला पीठ भाजायचं आहे. सर्वांनाच आवडेल असा राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा होतो. पीठ भाजायला जवळपास 7 ते 8 मिनिट लागतात. आता पीठ भाजून झालं आहे. बघा, कलर पण चेंज झाला आहे आणि सुगंध पण सुटला आहे घरात. आता त्या पिठात आपण 5 ते 6 चमचे तूप घालूया. म्हणजे ज्या वाटीने आपण राजगिऱ्याचं पीठ घेतलं होतं त्या वाटीने पाऊण वाटी तूप लागतं. आता तूप छान मिक्स करून घेतलं आणि त्यात कोमट पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर छान मिक्स करायचं, म्हणजे त्याचे गोळे होणार नाहीत. आणि चांगलं मिक्स करून झाकण ठेवून शिजू द्यायचं, म्हणजे पीठ चांगलं शिजलं जाईल. आता छान मिक्स करून घेऊया आणि त्यात अर्धी वाटी साखर मी घालत आहे. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. साखर घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट छान परतायचं, म्हणजे त्याचा अजून कलर चेंज होतो आणि तूप सुटायला लागतं. आणि शिरा कढईपासून सुटायला लागला की समजायचं की हा शिरा झालेला आहे. आता त्यात आपण ड्रायफ्रूट्स घातले आहेत आणि शिरा रेडी आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.